जर मागं वळून बघितलं तर या मातीत मिसळलेलं असंख्य मावळ्यांचं रक्त दिसेल. माता मावळ्यांचा गहिवर आक्रोश हंबरडे ऐकू येतील, दिसतील. पुरंदराच्या तटावर मुंडक्याशिवाय लढणारे मुरारबाजी देशपांडे दिसतील. तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत घोडकिंड प्राणपणानं लढवणारे बाजीप्रभू देशपांडे दिसतील. मरणार हे माहीत असूनही मृत्यूला मिठी मारणारी शिवा काशीची रक्ताळलेली निष्ठा दिसेल. केवळ महाराजांचा शब्द पाळण्यासाठी जीवाची कुरवंडी करणारे प्रतापराव गुजर दिसतील. आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणारे तानाजी मालुसरे दिसतील. स्वराज्य उभं राहावं म्हणून आपल्या पतीपासून 18 वर्ष दूर राहून विरहाच्या आगीत जळणारी एक माऊली दिसेल. आणि आई बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, रयतेच्या सुखासाठी, रयतेच्या समाधानासाठी उभ्या आयुष्याचं अग्निकुंड पेटवणारे आमचे आबासाहेब सुद्धा दिसतील.